ब्रेकनंतर बघूया मंत्री छगन भुजबळांनंतर आता गिरीश महाजन मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावरती आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील सभेत जरांगे पाटलांनी महाजनांना सूचक इशारा दिला। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमधील संघर्षाला धार येण्याची शक्यता नाकारता येत नाही। बरोबरी तरी कोणाची करावं हे बी त्याला कळत नाही राहत आहे। मराठ्यांची कुठं बरोबरी करीत असतात का? अरे बाबा नुसतं मराठ्याचं मग एक बी हालत आहे का? छगन भुजबळ आणणार कोणतरी इमानाने वरून हेलिकॉप्टर दाखल त्याला हालत आहेत का मराठी? सकाळपासून उपास शेतकरी हालणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळांमधील राजकीय संघर्ष काही नवा नाही। जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केल्यापासून हा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली आहे। त्याला छगन भुजबळांचा विरोध काही लपून राहिलेला नाही। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भुजबळांची भूमिका आहे आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये हा संघर्ष पेटलाय। आता मंत्री गिरीश महाजन हे जरांगेंच्या रडारवर आलेत। छत्रपती संभाजीनगरच्या सभेत जरांगे पाटलांनी महाजनांवर जोरदार निशाणा साधलाय। मला म्हणून मी म्हणत असतो, मला डाव टाकून देत जा। सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितला दिला, तेच बसले, मला आणखीन डाव टाकू दे। म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बदलायची वेळ येईल। मला डाव टाकू द्या, कारण ते आपल्यावर डाव टाकायला लागले। तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकले? 2 ते 3 डाव टाकले। मी तुम्हाला 20 तारखेत सांगतो। गिरीश महाजन हे जरांगे पाटलांच्या निशाण्यावर येण्यामागचं कारणही तसंच आहे। गेल्या महिन्यात महाजन यांनी सगळे सोयरे अध्यादेशावर सवाल उपस्थित केला होता। मनोज जरांगे पाटलांचं समाधान होतच नसेल तर आम्ही काय करावं? कोर्टात सगळे सोयरे आरक्षण टिकणारं नाहीये असा टोलाही महाजन यांनी लगावला होता। त्यामुळेच महाजन हे जरांगे पाटलांच्या टार्गेटवर आलेत। फडणवीस साहेब सारख्या, अजित पवार साहेबांसारख्या, शिंदे साहेबांसारख्या त्यातले त्यात महाशयाचा महाशय गिरीश महाजन सारख्याला सुद्धा डावात हरवणं सोपी गोष्ट नाही। आज छगन भुजबळाचा मिळत लागला। खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पहिल्या 2 टप्प्यात गिरीश महाजनांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। जरांगे पाटलांच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर मराठा समाजात सरकार विरोधात असंतोष पसरला होता। तसंच जरांगे पाटील विरुद्ध राज्य सरकार असं चित्र निर्माण झालं होतं। त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर जरांगे पाटलांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली होती। त्यावेळी महाजनांची शिष्टाई यशस्वी ठरली होती। जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलं होतं। जरांगे पाटलांनी दुसऱ्या टप्प्यातील केलेल्या आंदोलनातही महाजनांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। पण अलीकडच्या टप्प्यातील आंदोलनात गिरीश महाजन काही दिसले नाहीत। मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री शंभूराज देसाईंवर ही जबाबदारी सोपवली आहे। पण आगामी काळात भुजबळांप्रमाणे जरांगे पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।